धनगर समाजावर प्रभाव असणारे जे महादेव जानकर आहेत किंवा राम शिंदे साहेबांसारखे लोक आहेत, ह्यांना डॅमेज करायचं काय, मग ह्या गोपीचंद पडळकरला ताकद देऊन ह्या दोघांना डॅमेज करायचा त्यावेळेला प्रयत्न झालेला आहे आणि तो पूर्णपणे खेळ सगळा देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. हे सगळं गोपीचंद पडळकरचं चाललेलं आहे ते पूर्णपणे ढोंगी आणि नाटकीय वृत्तीचं काम आहे आणि त्यामुळं हिंदुत्व नक्की काय आहे हेच आता समाजाला समजून सांगण्याची पुन्हा वेळ आलेली आहे. आणि त्यांनी भाजपमध्ये असताना धनगर आरक्षणाच्या प्रश्नांवर ज्या वेळी आंदोलनं उभी होतील ती ते मोडीत कसे काढतील किंवा ते अयशस्वी आंदोलनं कसं होतील याच्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करताना मला दिसून आलेले. हे अंधभक्त असतील किंवा जे त्यांचे सोशल मीडियावर फेक अकाउंट असतील हेच खरं गमक आहे. त्यांनी आजपर्यंत असं ते वातावरण तयार केलं आहे की एखादा व्यक्ती समाजातला असेल किंवा इतर त्यांच्या विरोधातला व्यक्ती असेल तर तो त्याची भूमिका मांडत असेल तर त्यावेळेला हे फेक अकाउंटवाले हे अंधभक्त त्यांना इतके ट्रोल करतात की परत त्याला एखादी पोस्ट करायची किंवा एखादी भूमिका घ्यायची परिस्थितीच ती ठेवत नाहीत. अशा पद्धतीनं त्यांना डॅमेज करण्याचा ते प्रयत्न करतात. गोपीचंद पडळकरांना खरंच मनापासून असं वाटतं की धनगर समाजाला आरक्षण मिळू नये आणि त्यांनी आजपर्यंत त्याच्यावरच काम केलेलं आहे की पडळकर सारखे जे स्वार्थी नेते आहेत त्यांना दीपक बोराडे कधी मोठा झालेला चालत नाही, दीपक बोराडेचं आंदोलन यशस्वी झालेलं चालत नाही, धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं चालत नाही. त्यामुळं दीपक बोराडेंचं आंदोलन सुद्धा जालन्यामध्ये इतका प्रचंड मोर्चा काढून सुद्धा मुंबईमध्ये ते आंदोलन पुकारल्यानंतर ते आंदोलन यशस्वी कसं होणार नाही याच्यासाठी गोपीचंद पडळकरांनी देवेंद्र फडणवीसच्या आदेशानं काम केलेलं आहे. तो पडळकरांच्यावर त्यावेळेला जो गुन्हा दाखल झालेला त्यावेळेला मी स्वतः वकिलांना घेऊन जायचो, पण आता घेऊन जायचं कसं, तर मग कुणाची तरी गाडी मागायची, कुणाकडनं तरी डिझेलला पैसे घ्यायचे. अशा परिस्थितीत जवळजवळ 3-4 तारखेंना मी साताऱ्यातून गलांडे वकिलांना स्वतः घेऊन गेलेलो आहे आणि ती गाडी मी सांगलीच्या कोर्टामध्ये त्यांची केस चालू होती, त्या गाडीचं ड्रायव्हिंग सुद्धा मी करायचो. एक किसवे म्हणून अधिकारी होते, तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा पडळकरांनी भयंकर त्रास दिलाय आणि काही गोष्टीत त्यांचं काय आर्थिक देणं घेणं होतं का काय होतं हे काही माहीत नाही, परंतु समाजातला तो अधिकारी असताना सुद्धा त्याला त्रास दिलाय. तसंच आता हे मोठ्यांचं प्रकरण चालू आहे. मी आता ते रोज सोशल मीडियावर बघतोय की त्यांच्यावर 2000 कोटी चा भ्रष्टाचाराचा आरोप केलाय पडळकरांनी, परंतु त्याच्यामध्ये असं दिसून आलं की पडळकर सारखा व्यक्ती जर फक्त आरोपच करतोय पण त्यांच्याकडे काय पुरावे आहेत ते काय त्यांनी दिलेले नाहीत. समाजातली जी लोक चांगली लोक आहेत त्यांना त्यांच्या संघर्षाच्या अडचणीच्या काळात मदत करण्याऐवजी त्यालाच तुम्ही खड्ड्यात घालण्याचं हे जे काही गोपीचंद पडळकर नावाची जी ही प्रवृत्ती आहे ती समाजासाठी घातक आहे ना, भविष्यात अन्य लोकांना घातक होईल. नमस्कार, लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आज फेसबुकवर एक पोस्ट पाहिली आणि पोस्ट काय होती तर गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीसांचे दलाल आहेत आणि त्या दलालीपायी गोपीचंद पडळकरांनी धनगर समाजाचं काय नुकसान केलंय वगैरे, म्हणजे असा आशय होता. शब्दशः थोडंफार फरक असेल काहीतरी, मी पोस्ट तुम्हाला ती दाखवतो स्क्रीनवर. तर काय आहे की गोपीचंद पडळकरांवर आणि त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांवर ही जी जहरी टीका जी केली गेलेली आहे, तर अशा प्रकारच्या टीका कोणत्याही नेत्यावर कोणीही सोशल मीडियामध्ये मुबलक प्रमाणे करत असतात, ह्याच्यापेक्षाही भयानक शब्दामध्ये करत असतात. परंतु ही टीका अन्य सोशल मीडियातील टीकेप्रमाणे त्याकडं बघून चालणार नाही. याचं कारण असं की मारुती जानकर ज्यांनी ही टीका केलेली आहे गोपीचंद पडळकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर, तर हे जे टीका करणारे मारुती जानकर आहेत हे कुणी सोम्या गोम्या किंवा सटरफटर व्यक्तिमत्व नाही. मारुती जानकर हे धनगर समाजातील कार्यकर्ते आहेत आणि गोपीचंद पडळकर जसे जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यापेक्षाही जास्त कदाचित
मारुती जानकर हे जुने जाणते कार्यकर्ते आहेत. गोपीचंद पडळकरांचा राजकीय प्रवास आणि मारुती जानकरांचा राजकीय प्रवास हा महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षातूनच झालेला होता. आणि एका अर्थाने मारुती जानकर आणि गोपीचंद पडळकर हे महादेव जानकरांचे दोघेही चेले आहेत. आणि धनगर समाजामध्ये एक अशी एक परंपरा राहिलेली आहे की आपल्या समाजातील म्हणजे धनगर समाजातील जर कुणी नेता पुढे जात असेल तर बाकीचे त्याला सपोर्ट करतात, त्याच्या चुकांवर पांघरून घालतात आणि त्यांच्या आपण तांगड्या ओढल्या नाही पाहिजेत अशी धनगर समाजामध्ये भावना असते. गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत ही धनगर समाजामध्ये अशीच नेहमी भावना राहिलेली आहे की बाबा धनगर समाजाचा नेता भाजपमध्ये मोठा होतोय तर ती चांगली गोष्ट आहे. आणि असं असताना ही झाल टीका मारुती जानकर यांनी केलेली आहे. मारुती जानकर हे चळवळीतले नेते आहेत, तळागाळातून पुढे आलेले आहेत. धनगर समाजाचं कल्याण झालं पाहिजे, धनगर समाजाची लोक मोठी झाली पाहिजेत अशी त्यांची नेहमी भावना असते आणि तशी तळमळ सुद्धा असते. असं असताना मग मारुती जानकर यांनी गोपीचंद पडळकरांवर अशी इतकी झरी टीका का केली, ती टीका करण्याची का वेळ आली, हा धनगर समाजाला पडलेला एक प्रश्न आहे. आणि या क्षणाला मारुती जानकर माझ्या सोबत आहेत आणि मी त्यांच्या सोबत चर्चा करणार आहे. त्यांनी अशी टीका का केली, या मागची काय भावना आहे, हे सगळं मी त्यांच्याकडून समजून घेणार आहे. तर जानकर साहेब, लय भारीमध्ये आपलं स्वागत. नमस्ते. तर जानकर साहेब, तुम्ही गोपीचंद पडळकर यांच्यावर ही जी झेरी टीका का केली हा मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहेच, परंतु त्या अगोदर मला हे सांगा की तुम्ही दोघंही, तुम्ही आणि गोपीचंद पडळकर महादेव जानकरांकडे त्यांच्या पक्षाकडे काम करत होता. तर त्या ज्या जुन्या आठवणी होत्या की महादेव जानकरांसोबत तुम्ही दोघांनी केलेल्या कामाच्या जुन्या आठवणी असतील, गोपीचंद पडळकर कसे होते ह्या काही आठवणी असतील, तर त्या आठवणी मला सांगा. राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करायला मी साधारण 2007 पासून सुरुवात केली. बर. आणि त्या दरम्यान गोपीचंद पडळकरांचा माझा संपर्क आला. त्यावेळेला माझ्याकडं सातारा जिल्हा सरचिटणीस पद होतं आणि गोपीचंद पडळकरांच्याकडं सांगली जिल्हाध्यक्ष पद होतं. त्या दरम्यान आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये गाठीभेटी व्हायच्या. त्यांचं त्यावेळी वक्तृत्व इतकं छान होतं की लोक प्रभावित व्हायचे त्या वक्तृत्वाला. परंतु काही दिवसानंतर महादेव जानकर आणि गोपीचंद पडळकरांच्या मध्ये काही मतभेद झाले आणि त्या मतभेदाच्या माध्यमातून गोपीचंद पडळकरांना पक्षातून काढून टाकलं. महादेव जानकरांनी गोपीचंद पडळकरांची हकलपट्टी केली आणि त्यानंतर गोपीचंद पडळकरांनी स्वाभिमानी राष्ट्रीय समाज पक्ष काढला. म्हणजे ज्या पक्षाच्या जीवावर गोपीचंद पडळकर मोठे झाले, त्यांची एक आयडेंटिटी तयार झाली, अशा पक्षामध्ये काम केल्यानंतर त्यांनी त्या महादेव जानकरांना देखील त्यावेळेला त्यांचा विश्वासघात करून त्यांनी स्वाभिमानी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आणि तो स्वाभिमानी राष्ट्रीय समाज पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मग भाजपमध्ये गेले आणि इतर बरेच पक्षात गेलेले आहेत. वंचितमध्ये होते ते काही दिवस आणि आता परत भाजपमध्ये ते आमदार आहेत. परंतु त्यांची कारकीर्द पाहिली तर आता ह्या एक 10-12 वर्षामध्ये मी चांगलं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. त्यांचं धनगर समाजाविषयी अतिशय वाईट भूमिका असती. ते धनगर समाजामध्ये कोणताही नेता मोठा होऊ नये किंवा धनगर समाजामध्ये आपल्या व्यतिरिक्त कोणतंही नेतृत्व तयार होऊ नये अशी त्यांची भूमिका प्रत्येक वेळेला मला दिसून आली. आणि ज्या वेळेला धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणी सामान्य कार्यकर्ते असतील, आंदोलन करत असतील, तर त्यावेळेला ते आंदोलन आपल्याला कसं मोडीत काढता येईल किंवा त्या आंदोलनाचं श्रेय आपल्याला कसं मिळेल किंवा त्या आंदोलनात यशस्वी होऊ नये याच्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केलेले मला जाणवलेलं आहे, दिसून आलेलं आहे. बर. तर मला आता सांगा की तुम्ही त्यांच्यावर झेरी टीका केली, म्हणजे गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीसांचे दलाल आहेत आणि त्यामुळे धनगर समाजाचं नुकसान झालंय. तर एकतर
गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीसांचे कसे दलाल आहेत ते सांगा, आणि दुसरं त्यामुळे धनगर समाजाचं काय काय नुकसान झालं. नाही, गोपीचंद पडळकरांना मी पहिल्यापासून तर ओळखतच होतो, पण जेव्हा त्यांनी भाजपमध्ये ते गेले आणि भाजपमध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस असेल, चंद्रकांत पाटील असतील, अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे, प्रत्येक वेळेला धनगर समाजाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि त्यावेळेला फक्त धनगर समाजातल्या तरुणांची माती भडकवायची, बिरोबाच्या खोट्या शपथी घ्यायच्या आणि इतर काही गोष्टी करायच्या, आणि त्यामुळं त्यांनी धनगर समाजाची या भाजपमध्ये आहेत त्यामुळं त्यांनी फसवणूकच केलेली आहे असं माझं मत आहे. आणि त्यांनी भाजपमध्ये असताना धनगर आरक्षणाच्या प्रश्नांवर ज्या ज्या वेळी आंदोलनं उभी होतील ती ते मोडीत कसे काढतील किंवा ते अयशस्वी आंदोलनं कसं होतील याच्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करताना मला दिसून आलेले. तर मला सांगा की तुम्ही मगाशी उल्लेख केला की त्यांनी बिरोबाची शपथ घेतली होती, तर ती बिरोबाची शपथ म्हणजे घ्यायला लावली होती काहीतरी लोकांना किंवा काही शपथ घातली होती वगैरे, तर ती शपथ नक्की काय होती, आणि हे राजकारणामध्ये असं देवा धर्मांना असं त्या म्हणजे ते जे आणतात तर हे कितपत योग्य आहे किंवा त्याचा परिणाम काय झाला लोकांमध्ये काय चर्चा आहे. मुळात धनगर समाज हा अतिशय भावनिक समाज आहे आणि अंधश्रद्धाळू समाज आहे, देवाला खूप मानणारा समाज आहे. या सगळ्या धनगर समाजातील लोकांच्या स्वभावाचा फायदा घेऊन काही वर्षापूर्वी गोपीचंद पडळकरांनी बिरोबाच्या बनामध्ये अशी शपथ घेतलेली की धनगर समाजाला जर बीजेपीनं आरक्षण दिलं नाही आणि बीजेपीमधून माझी आई असेल किंवा माझा भाऊ असेल किंवा मी स्वतः जरी उभा राहिलो तरी तुम्ही बीजेपीला मतदान करू नका, ह्या भूमिकेमध्ये ते होते. परंतु काही दिवसानंतर ते स्वतःच बीजेपीमध्ये गेले आणि बीजेपीचा प्रचार करू लागले आणि बीजेपीतून ते मोठे नेते झालेले. बरं, मला आता एक सांगा की तुम्ही त्यांचा प्रवास बघितलेला आहे महादेव जानकरांच्या पक्षापासून, तर नक्की त्यांची विचारधारा कुठली, म्हणजे ते शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचे आहेत, बहुजन विचारधारेचे आहेत, हिंदुत्व विचारधारेचे आहेत, नक्की त्यांचा आत्मा कुठल्या विचारधारेचा आहे. कारण मी सुद्धा त्यांची अनेक भाषणं बघितलेली आहेत, ते त्यावेळी बहुजनांची भाषा बोलायचे, महात्मा फुलेंचे विचार सांगायचे, आंबेडकरांचे विचार सांगायचे, आणि आता काहीतरी ते ब्राह्मणी हिंदुत्व म्हणजे वैदिक हिंदुत्व जे आहे, म्हणजे जे बहुजनांचं हिंदुत्व वेगळं आणि हे वेगळंच हिंदुत्व भाजप प्रणित आणि RSS प्रणित हिंदुत्व वेगळंच सांगतात. यांची नक्की विचारधारा आहे कुठली. राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करताना ते फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करत होते आणि त्यावेळेला त्यांची तीच भूमिका असायची. भाजपमध्ये गेले तर ते हिंदुत्वावर काम करतात आणि आता तर त्यांचं हिंदुत्व इतकं उफाळून आलेलं आहे. एखाद्या ठिकाणी कुठली घटना घडली आणि एखाद्या ठिकाणी जर प्रेमविवाह झाला असेल आणि त्या प्रेमविवाहामध्ये जर मुलगा हा मुस्लिम असेल तर त्यांचा लव्ह जिहादाचा मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडतात आणि हिंदुत्ववादी असल्याची ते आव आणून प्रचंड प्रमाणात मोठे मोर्चे काढण्याचा प्रयत्न करतात आणि समाजाची दिशाभूल करतात. बरं, पण म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे हिंदू मुस्लिम जे भेद करतात तर त्याच्यामध्ये चुकीचं तुमच्या दृष्टीने काय वाटतंय किंवा समाजाच्या दृष्टीने किंवा धनगर समाजाचे तुम्ही नेते आहात म्हणून त्यांची भूमिका योग्य किंवा चुकीची हे कसं तुम्ही ठरवताय. नाही, कसं असतं माहिती आहे का, आता मी अनेक राजकारणी मंडळी बघितली तर ते राजकीय मंडळी आपापल्या समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करतात, परंतु गोपीचंद पडळकरांचा मी आजपर्यंतचा अनुभव घेतलेला आहे की ते फक्त स्वार्थ साधतात आणि त्याच्यामध्ये समाजाचा फायदा आहे किंवा एखाद्या घटनेमध्ये तोटा आहे त्या गोष्टीचा ते अजिबात विचार करत नाहीत. त्यांच्यावरच्या जे काही नेते असतील ते त्यांना जसा आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे ते वागतात आणि समाजाची वेळ पडल्यास फसवणूक देखील करतात. तुम्ही बोललात की ते स्वतःचा स्वार्थ साधतात आणि
समाजाची दिशाभूल करतात. तर काही उदाहरणं सांगू शकाल का की त्यांनी म्हणजे तिथं समाजाचं हित बघणं गरजेचं होतं, धनगर समाजाचं कल्याण बघणं गरजेचं होतं, पण ते सोडलं आणि स्वतःचा स्वार्थ बघितला, अशी काही उदाहरणं सांगू शकाल तुम्ही? नक्कीच. आता काही वर्षापूर्वी त्यांनी अखेरचा लढा म्हणून एक आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या वेळेला ते पूर्णपणे भाजप फेवरच आंदोलन होतं आणि भाजपनंच ते आंदोलन परत भाजपशी चर्चा करून ते आंदोलन त्यांनी धनगर समाजाची दिशाभूल करून ते मोडीत काढलं. आता मला सांगा, तुम्ही अनेक नेते धनगर समाजाचे बघितले असतील. महादेव जानकर त्यांच्यासोबत तुम्ही कामं केलेलं आहे. त्यांच्या अगोदरचे नेते असतील, अण्णा डांगे असतील, आनंदराव देवकाते असतील, म्हणजे हे मोठे नेते आहेत. शिवाजीराव शेट्टी यांना कदाचित पाहिलं असेल किंवा नसेल, पण तुम्ही ऐकून असाल. आणि हे गोपीचंद पडळकर आहेत. आणखी बरीच नावं घेता येतील, राम शिंदे वगैरे. परंतु धनगर समाजाचे आतापर्यंतचे झालेले नेते आणि हे गोपीचंद पडळकर ह्यांच्यामध्ये फरक काय आहे? नाही, धनगर समाजाचे आत्तापर्यंत झालेले नेते हे अतिशय समाजासाठी समर्पित भावनेने काम करत होते, प्रामाणिकपणे काम करत होते, समाजाला जेवढा न्याय देता येत तेवढा न्याय देत होते. परंतु समाजामध्ये असा एक नेता तयार झाला आहे की तो समाजाच्या हिताचा विषयच बघत नाही. तो फक्त स्वार्थाचाच विचार करून तो काम करत असतो. आता धनगर समाजामध्ये यापूर्वी अण्णा डांगे मंत्री होते, राम शिंदे बी मंत्री होते भाजपमध्ये, भाजपचे मी मंत्र्यांची नावं घेतोय. तर ह्यांचं हिंदुत्व किंवा हे धनगर समाजामध्ये हे कशा पद्धतीने हिंदुत्व पेरत होते का नव्हते पेरत हे मंत्री, आणि गोपीचंद पडळकरचं हिंदुत्व, ह्या दोघांच्या म्हणजे त्या जुन्या जाणत्या मंत्र्यांच्या हिंदुत्वाचं आणि गोपीचंद पडळकरच्या हिंदुत्वाचा काय फरक आहे? नाही, नक्कीच त्यावेळेला जे जुने नेते काम करत होते ते खूप वैचारिक लेवलनं काम करत होते, खूप प्रामाणिकपणे काम करत होते. परंतु आत्ता हे सगळं गोपीचंद पडळकरचं चाललेलं आहे ते पूर्णपणे ढोंगी आणि नाटकीय वृत्तीचं काम आहे. आणि त्यामुळं हिंदुत्व नक्की काय आहे हेच आता समाजाला समजून सांगण्याची पुन्हा वेळ आलेली आहे. आता मला एक सांगा की ह्या भारतामध्ये एक नवीन जमात उदयाला आलेली आहेत साधारण 2014 पासून, ज्याला लोक म्हणतात अंधभक्त. तर ही अंधभक्त नावाची जी जमात आहे ना, ती धनगर समाजामध्ये कधी नव्हती, परंतु ते गोपीचंद पडळकरांनी ती निर्माण केली. आणि ते अंधभक्त जमात जी आहे ते भाजपसाठी वाटेल ते काही करत असते. तर हे जे गोपीचंद पडळकरांचं हे जे कार्य आहे धनगर समाजामध्ये अंधभक्त निर्माण करायचं, तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, गोपीचंद पडळकरांचं खरं यशाचं गणित आणि यशाचं गमक हे म्हटलं तर हे अंधभक्त असतील किंवा जे त्यांचे सोशल मीडियावर फेक अकाउंट असतील, हेच खरं गमक आहे. त्यांनी आजपर्यंत असं ते वातावरण तयार केलं आहे की एखादा व्यक्ती समाजातला असेल किंवा इतर त्यांच्या विरोधातला व्यक्ती असेल तर तो त्याची भूमिका मांडत असेल तर त्यावेळेला हे फेक अकाउंटवाले, हे अंधभक्त त्यांना इतके ट्रोल करतात की परत त्याला एखादी पोस्ट करायची किंवा एखादी भूमिका घ्यायची परिस्थितीच ती ठेवत नाहीत. अशा पद्धतीनं त्यांना डॅमेज करण्याचा ते प्रयत्न करतात. बरं, आता मला सांगा, धनगर समाजाच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न जो गेले अनेक वर्ष भिजत पडलेला आहे तो म्हणजे धनगर समाजाला संविधानामध्ये जे आरक्षण मिळालेलं आहे अनुसूचित जमातीचं, तर त्याची अंमलबजावणी होत नाही. कारण धनगड आणि धनगर हा ह्या शब्दांचा खेळ असल्यामुळे अशी धनगर समाजाची मागणी आहे. आणि हे जे देवेंद्र फडणवीस आहेत ह्यांनी 2014च्या अगोदर असं म्हटलं होतं की मी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देईन, लागू करेन, सगळा अभ्यास झालेला आहे, आमच्याकडे ट्रकवर पुरावे आहेत वगैरे ते बोलले होते. आता ते मुख्यमंत्री झाले, इतके वर्ष मुख्यमंत्री आहेत, परंतु त्यांनी काही आरक्षण दिलेलं नाही. मग हे आरक्षण म्हणजे जे धनगर समाजाची जी मागणी आहे ती मान्य झाली पाहिजे, ह्याच्यासाठी गोपीचंद पडळकरांनी काय काय प्रयत्न केले किंवा काय काय प्रयत्न केले नाहीत, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? नाही, माझं ऑब्झर्वेशन असंच आहे की गोपीचंद पडळकरांना
खरंच मनापासून असं वाटतं की धनगर समाजाला आरक्षण मिळू नये आणि त्यांनी आजपर्यंत त्याच्यावरच काम केलेलं आहे. म्हणजे धनगर समाजातले कितीतरी प्रामाणिक लोक आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करत असतात, परंतु ते आंदोलन कसं आपल्याला मोडीत काढता येईल, कसं देवेंद्र फडणवीसची चापलुसी करून देवेंद्र फडणवीसच्या विरोधात जे समाजामध्ये वातावरण तयार झालेलं आहे ते कसं हँडल करता येईल याच्यावर त्यांनी आजपर्यंत काम केलेलं मला दिसून आलेलं आहे. आता मला सांगा की आता आपली मुलाखत सुरू असताना काही दिवस अगोदर दीपक बोराडेंनी प्रभावी आंदोलन केलं होतं. त्याच्याही अगोदर 1-1.5 महिन्यापूर्वी दीपक बोराडेंनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ते देवेंद्र फडणवीसांनी मोडीत काढलं ते आंदोलन. तर दीपक बोराडेंसारखा माणूस आंदोलन उभं करतो, तर त्या आंदोलनासाठी गोपीचंद पडळकरांनी काय योगदान दिलं किंवा योगदान दिलं नाही, म्हणजे मदत केली पडद्याआडून किंवा केली नाही का काड्या घातल्या, तर काय तुमचं काय त्याविषयीचं अनुभव आहे किंवा माहिती आहे तुमची? माझं आत्ताचा अनुभव असा आहे की दीपक बोराडे धनगर समाजाला लाभलेलं अतिशय प्रामाणिक नेतृत्व आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने दीपक बोराडेंच्या पाठीशी उभं राहावं तर धनगर समाजाला न्याय मिळू शकतो असा माझा अनुभव आहे ना अभ्यास आहे. परंतु त्याला काही गोष्टी निगेटिव्हसुद्धा आहेत की पडळकर सारखे जे स्वार्थी नेते आहेत त्यांना दीपक बोराडे कधी मोठा झालेला चालत नाही. दीपक बोराडेचं आंदोलन यशस्वी झालेलं चालत नाही. धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं चालत नाही. त्यामुळं दीपक बोराडेंचं आंदोलनसुद्धा जालन्यामध्ये इतका प्रचंड मोर्चा काढून सुद्धा मुंबईमध्ये ते आंदोलन पुकारल्यानंतर ते आंदोलन यशस्वी कसं होणार नाही याच्यासाठी गोपीचंद पडळकरांनी देवेंद्र फडणवीसच्या आदेशानं काम केलेलं आहे. बरं, मला सांगा की गोपीचंद पडळकर आमदार झाले, कदाचित ते ह्या मागच्या टर्ममध्ये म्हणजे आताच्या चालू टर्ममध्ये ते मंत्री होण्याची शक्यता होती, झाले नाहीत, परंतु पुढे कदाचित मंत्री होतील, कदाचित तुमच्या शुभेच्छा असतील, विरोध मला माहीत नाही. परंतु जर ते मंत्री झाले भविष्यात तर धनगर समाजाला काय काय फायदा होऊ शकतो किंवा काय नुकसान होऊ शकतं? नाही, धनगर समाजाला गोपीचंद पडळकरांकडून फायदा होईल असं मला तर काही वाटत नाही. म्हणजे आजपर्यंतचा माझा अभ्यास असेल, आजपर्यंतचा माझा अनुभव असेल, गोपीचंद पडळकरांकडून धनगर समाजाची फक्त आणि फक्त दिशाभूलच होईल आणि धनगर समाजाच्या प्रत्येक मागणी म्हणजे जी काय त्यांच्या मागणीसाठी आंदोलनं होतील ते आंदोलनं यशस्वी करण्याचंच काम गोपीचंद पडळकर करल असं मला वाटतंय. बरं, आता मला सांगा की गोपीचंद पडळकरांबरोबर तुम्ही म्हणजे अनेक वर्षांपासून काम केलेलं आहे. एक जुनी आठवण, त्यांच्यावर लोक खालच्या पातळीला जाऊन टीका करतात, ती योग्य आहे की अयोग्य आहे मला माहीत नाही. त्यांना मंगळसूत्र चोर असं काहीतरी बोललं जातं. तर तुम्हाला या संदर्भातलं काय माहिती आहे का? काय तो इतिहास आहे? नाही, नक्कीच त्यावेळेला आम्ही दोघंही रासपमध्ये काम करत होतो. त्यांच्यावर मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल झालेला, परंतु माझ्या माहितीनुसार तो पूर्णपणे खोटा गुन्हा दाखल म्हणजे झालेला त्यावेळेला. आणि त्यावेळेला मी सुद्धा एकदम सामान्य कार्यकर्ता होतो, परंतु समाजातील व्यक्ती आहे त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळं मला योगायोगाने त्यावेळेला त्यांना मदत करण्याची म्हणजे योग आला. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती, मी सामान्य कार्यकर्ता असल्यामुळं मला काही लोकांच्याकडून सांगण्यात आलं की आपण गोपीचंद पडळकरांना मदत केली पाहिजे. मग सातारमधील एक धनगर समाजाचे प्रसिद्ध आणि प्रामाणिक वकील आहेत राजेंद्र गलांडे म्हणून, मग त्यावेळेला माझे वकील आहेत, ते प्रामाणिकच आहेत ते. माझे जयकुमार गोरेंनी जे माझ्यावर 4 खोट्या केस टाकलेले आहेत त्यातल्या एका केसमध्ये ते माझे वकील आहेत. अतिशय प्रामाणिक माणूस आहे. तर त्या माणसाला आम्ही काय करायचो, त्या वकिलांनी फी तर आमच्याकडे कधी मागितलीच नाही. कुठल्याच आंदोलनाच्या माझ्यावर सुद्धा अनेक केसेस झाल्या, त्यातून मी निर्दोष, माझी मुक्तता झाली. परंतु पडळकरांच्यावर त्यावेळेला जो गुन्हा दाखल झालेला त्यावेळेला
मी स्वतः वकिलांना घेऊन जायचो, पण आता घेऊन जायचं कसं, तर मग कुणाची तरी गाडी मागायची, कुणाकडनं तरी डिझेलला पैसे घ्यायचे. अशा परिस्थितीत जवळजवळ 3-4 तारखेंना मी साताऱ्यातून गलांडे वकिलांना स्वतः घेऊन गेलेलो आहे. आणि ती गाडी मी सांगलीच्या कोर्टामध्ये त्यांची केस चालू होती, त्या गाडीचं ड्रायव्हिंग सुद्धा मी करायचो येताना जाताना. म्हणजे आणि त्या वकिलांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यावेळेला त्यांचं काम बघितलेलं आहे. अच्छा, म्हणजे गोपीचंद पडळकरांवर अतिशय वाईट स्टॅम्प जो आहे हा मंगळसूत्र चोरीचा, तो खोटा आहे हे तुम्हालाही माहिती आहे. 100% तो खोटा आहे. आणि त्याच्यातून तुम्ही त्यांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय वकील घेऊन जात होता, म्हणजे एवढं तुम्ही त्यांच्यासाठी कष्ट उपसलेले आहेत. त्याची जाणीव आहे का हो त्यांना? कधी ते आता आमदार आहेत, कधी फोन बिन करतात का, या चहा प्यायला असं तरी म्हणतात का? नाही, रासपमध्ये काम करताना महादेव जानकरांच्या प्रभावाखाली असे कार्यकर्ते तयार होते की त्यावेळी कधी त्यांनी कुठलाच कार्यकर्ता स्वार्थ बघत नव्हता, पूर्णपणे निस्वार्थ भावनेनं त्यावेळेला काम करत होता. त्यामुळं गोपीचंद पडळकरांना मदत करताना पण आम्ही त्यावेळेला निस्वार्थपणे करत होतो. आतापर्यंत मी कधी त्यांना बोलून दाखवलं नाही किंवा कुणालाच बोलून दाखवलं नाही. आता तुम्ही हा विषय काढला, मध्ये फक्त एकदा असं त्यांच्यावर मंगळसूत्राच्या चोरीचे आरोप होत होते किंवा त्यांचे काही विरोधक त्यांच्यावर आरोप करत होते. त्यावेळेला मात्र मी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलेली त्या घटनेचा मी साक्षीदार आहे आणि तो जो मंगळसूत्र चोरीचा गुन्हा गोपीचंद पडळकरांवर दाखल झालेला तो पूर्णपणे खोटा आहे असा मला त्यावेळेला अनुभव आलेला. तशी मी त्यावेळेला पोस्ट सुद्धा केलेली. बर, दुसरं एक त्यांच्याविषयी एक असं गॉसिपिंग केलं जातं की ते त्यांच्या स्ट्रगल पिरियडमध्ये सुरुवातीच्या काळात कष्ट करायचे आणि कष्ट करत असताना ते रस्त्यावर उभे राहून काहीतरी कसल्या तरी बाटल्या विकायचे. ते काय काय प्रकार आहे तो? नाही, हे मी ऐकून आहे, मला काय प्रत्यक्षात असे व्यवस्थित माहिती नाही. परंतु ते नागज फाटा काहीतरी आहे त्या सांगलीच्या जवळ, त्या नागज फाट्यावर ते देशी दारूचा व्यवसाय करायचे. कोण? असं गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू, असं मी त्यावेळेला ऐकून होतो. परंतु मी त्याबद्दल ठामपणे काय सांगू शकत नाही. बर, अच्छा. आता त्यानंतर मला सांगा की आता त्यांच्याविषयी अनेक कहाण्या ऐकायला मिळतात की त्यांच्या विरोधात एक त्यांच्याच मतदारसंघातली त्यांच्याच भावकीतली एक महिला जमीन माझी हडपली म्हणून आझाद मैदानात उपोषणाला बसली होती. तर तुम्हाला असं वाटतंय की हे गोपीचंद पडळकर असल्या काहीतरी भानगडे करत असतील किंवा काही त्यांची संपत्ती वगैरे खरंच असं आहे काय, घोटाळेबाज वगैरे आहेत ते? नाही, नक्कीच. मला त्या कुटुंबाची मी ती बातम्या वाचलेल्या आहेत, त्यांच्या बाईट सुद्धा बघितलेल्या आहेत, काही गोष्टीवर माहिती सुद्धा मी मिळवलेली आहे. परंतु त्या गोष्टीमध्ये 100% तथ्य आहे आणि त्यामध्ये काही ना काहीतरी गोड बंगाल आहे आणि तिथं चुकीचा प्रकार घडलेला आहे असं मला वाटतं. बर, गोपीचंद पडळकर आर्थिकदृष्ट्या सुद्धा मजबूत झालेले आहेत वगैरे. अनेक त्यांच्याविषयी कहाण्या महसूल खात्याशी निगडीत असतील, पवनचक्क्यांशी निगडीत असतील अशा सांगितल्या जातात. त्याविषयी काय तुम्हाला काही कल्पना वगैरे आहे का? काय त्यावेळेला माझा काही जास्त संबंध नव्हता, परंतु मान खटावमध्ये पवनचक्क्याचं वातावरण होतं. पवनचक्क्या नवीन उभारत होते त्यावेळेला मात्र त्यांनी बरीच आंदोलनं पवनचक्कीच्या विरोधात केलेली आहेत आणि त्यावेळेला त्यांच्यावर अनेक खंडणीचे आरोप सुद्धा म्हणजे केले जात होते, हे मी ऐकून आहे. बर, मगाशी तुम्ही एक उल्लेख केला की महादेव जानकरांचा त्यांनी विश्वासघात केला. तर तो विश्वासघात काय केला? महादेव जानकरांचं त्यांचं नातं कसं होतं? म्हणजे सुरुवातीच्या काळातलं असेल, नंतरचं असेल, बाहेर पडण्यामागची कारणं का होती किंवा महादेव जानकरांनी ह्यांना बाहेर का काढलं, ह्याची काय कारणं होती? गोपीचंद पडळकर अतिशय सामान्य माणूस होता आणि तो फक्त जो मोठा झाला किंवा तो यशस्वी झाला तो फक्त त्याच्या वक्तृत्व आणि अलीकडे बघितलं ह्या 10-12 वर्षामध्ये तर धनगर समाजाची फसवणूक करूनच मोठा झालेला आहे. तशीच त्यांनी त्यावेळेला म्हणजे ज्या पक्षामुळं आपल्याला आयडेंटिटी तयार झाली, ज्या पक्षामुळं आपल्याला नाव मिळालं आणि ज्या नेतृत्वामुळं आपल्याला राजकारणात काम करण्याची संधी मिळाली, अशा नेतृत्वाची त्यावेळेला त्यांनी फसवणूक करून
राष्ट्रीय स्वाभिमानी राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केलेला आणि तो चालवण्याचा त्यांनी त्यावेळेला प्रयत्न केलेला. बर, म्हणजे स्वतंत्र स्थापन केला होता का जानकरांचाच पक्ष पळवून न्यायचा प्रयत्न केला? म्हणजे जसं आता शरद पवारांचा पक्ष अजितदादांनी पळवला किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेने पळवला, म्हणजे तसाच तो काय प्रयोग केला होता काय त्यांनी? नाही, त्या पडळकरांची त्या म्हणजे घटनेपासूनच वृत्ती लक्षात येते की काही करायचं पण आपला स्वार्थ साधायचा. म्हणजे ज्या लोकांनी त्याला आजपर्यंत मदत केलेली आहे त्या लोकांना त्यानं डॅमेजच करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यातून आपल्याला काय फायदा होईल आणि त्यातून आपल्याला स्वार्थ कसा साधता येईल त्याच पद्धतीने आजपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. बर, मग हे तर सगळेच राजकीय नेते करत असतात, सगळ्याच पक्षाचे, सगळ्याच जाती धर्माचे. मग ह्यांनी चुकीचं काय केलं? म्हणजे त्यातलं चूक तुम्हाला काय चूक वाटतं? नाही, ज्या समाजाच्या जीवावर किंवा ज्या पक्षाच्या नावावर आपण मोठं होतो आणि त्या समाजाचं जे नातं असतं किंवा त्या समाजाचा जो विश्वास असतो तो विश्वास मला नाही वाटत की इतर कुठल्या समाजातील नेत्याचा विश्वासघात करत असतील की जेवढा आज धनगर समाजाबद्दल गोपीचंद पडळकर विश्वासघात करत आहेत. तर तसं झालं नाही पाहिजे असं मला पूर्ण तळमळीनं वाटतंय. आणि गोपीचंद पडळकरांच्या ज्या वेळेला काही चांगल्या भूमिका होत्या, ज्या वेळेला काही त्यांनी चांगली कामं केलेली आहेत त्यावेळेला त्यांचं मी कौतुक सुद्धा केलेलं आहे, त्यावेळेला मी त्यांना सपोर्टेड भूमिका सुद्धा घेतलेली आहे. परंतु आता हे जे चाललंय की धनगर समाजामध्ये कोणताही माझ्यापेक्षा मोठा नेता झाला नाही पाहिजे. जे काही धनगर समाज आहे तो मीच आहे आणि धनगर समाजाचा जसा मालक असतो एखाद्या गोष्टीचा तसा मी मालक आहे, अशा पद्धतीनं पडळकरांचं वर्तणूक आता दिसून येत आहे. आता मला सांगा, एक गेल्या 3-4 दिवसापूर्वी एक प्रकार घडला की गोपीचंद पडळकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी त्यांच्याच समाजातील, धनगर समाजातील काही राहुल हजारे नावाचा उद्योजक आहे, नवउद्योजक आहे, आणि दुसरे IRS आहेत सचिन मोटे, या दोघांवर टीका केली. टीका करत असताना म्हणजे त्यांचे घोटाळे त्यांनी चव्हाट्यावर आणले, परंतु तसे काही त्यांच्याकडे ठोस पुरावे नव्हते. कदाचित असतीलही त्यांच्याकडे, आपल्याला माहीत नाही. परंतु त्यावर सोशल मीडियात फार चर्चा सुरू झाली. म्हणजे सचिन मोटे सारख्या म्हणजे धनगर समाजामध्ये एकतर सनदी अधिकारी कमी घडतात आणि मग एक अधिकारी घडलेला आहे तर त्याच्यावर टीका केली जाते. आता टीका खरे खोटे मला माहीत नाही. दुसरं की त्या हजारे जो आहे नवउद्योजक त्याच्यावर टीका केली जाते. तर तुमची भूमिका या संदर्भात काय आहे? नाही, अशा पद्धतीनं पडळकरांची बरीच प्रकरणं सांगण्यासारखी आहेत. त्यामध्ये सुरुवातीला सांगलीमध्ये एक शाळा होती चोपडे सरांची. बर, त्या शाळेमध्ये सुद्धा चोपडे सरांनी काही राजकीय विरोधक पडळकरांना केलेला म्हणून ती शाळा बळकवण्याचा किंवा ती शाळा कशी बंद होईल याच्यासाठी ताकदीनं प्रयत्न त्यावेळेला पडळकरांनी केलेला. तसंच मध्ये धनगर समाजातलेच ते व्यक्तीची शाळा होती. तर तसंच एक किसवे म्हणून अधिकारी होते, तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा पडळकरांनी भयंकर त्रास दिलाय आणि काही गोष्टीत त्यांचं काय आर्थिक देणं घेणं होतं का काय होतं हे काही माहीत नाही, परंतु समाजातला तो अधिकारी असताना सुद्धा त्याला त्रास दिलाय. तसंच आता हे मोठ्यांचं प्रकरण चालू आहे. मी आता ते रोज सोशल मीडियावर बघतोय की त्यांच्यावर 2000 कोटी चा भ्रष्टाचाराचा आरोप केलाय पडळकरांनी. परंतु त्याच्यामध्ये असं दिसून आलं की पडळकर सारखा व्यक्ती जर फक्त आरोपच करतोय पण त्यांच्याकडे काय पुरावे आहेत ते काय त्यांनी दिलेले नाहीत. फक्त मला असं मी नंतर माहिती घेतली की सचिन मोटेंच्या मिसेस तिथं जिल्हा परिषदला निवडणुकीला उभ्या होत्या आणि त्यांच्या विरोधात त्यांची पडळकरांची वहिनी तर त्या निवडणूक लढवत होत्या आणि त्याच्यामध्ये त्या इलेक्शनमध्ये इतका राजकीय संघर्ष झाला आणि त्या संघर्षामध्ये
अगदी घरावर दगडफेक करण्यापर्यंत किंवा ह्या सचिन मोटेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांच्या प्रचाराच्या गाड्या फोडण्यापर्यंत, त्यांच्या कार्यकर्त्यांना मारण्यापर्यंत, त्यांना प्रचार करताना गावबंदी करण्यापर्यंत ह्या पडळकरांनी इतका अतिरेक केला. आणि मला वाटतंय की सचिन मोटे सरांवर आज जे काही आरोप झालेत, म्हणजे सचिन मोटेंचा माझा पण जास्त काही संबंध नाही, परंतु पडळकरांचा जर मागचा इतिहास बघितला तर यामध्ये आणि त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी जे पुरावे काही सादर केले नाहीत, त्याच्यावरून मला असं वाटतंय की जे राजकारणामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा जो विरोध झालेला आहे आणि त्याचा हा बदला म्हणून किंवा सचिन मोटेंना डॅमेज करण्यासाठी कदाचित त्यांच्यावर हे खोटे आरोप केलेले असतील. बर, आता तुम्ही सांगताय की 10-12 वर्षापासून हे गोपीचंद पडळकर हे अशा पद्धतीने वागतायत, म्हणजे धनगर समाजाची फसवणूक करतायत. तर मला सांगा की तुम्ही सुद्धा एवढी वर्ष काम करताय, तर असं कधी झालं होतं का की एखाद्या नेत्याने धनगर समाजाची अशी फसवणूक केली, असं यापूर्वी कधी तुम्ही पाहिलं होतं का? नाही, मी आता जवळजवळ 20-25 वर्षापासून राजकारणात काम करतोय आणि पूर्णपणे महादेव जानकर साहेबांच्यामुळंच आम्हाला राजकारण काय आहे ते कळलं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. परंतु आजपर्यंत जे काही धनगर समाजामध्ये नेते होऊन गेलेले आहेत त्यांच्यापेक्षा गोपीचंद पडळकर हा पूर्णपणे वेगळा माणूस आहे की त्याला धनगर समाजाचं काही देणं घेणं नाही. फक्त ही फेक अकाउंट सोशल मीडियावर तयार करायची, जो कोण त्याच्या विरोधात काम करेल त्याला डॅमेज करायची, त्याच्यावर खोट्या केसेस करायच्या, ह्या अशा पद्धतीने त्यानं काम करून आतापर्यंत त्यानं समाजावर प्रेशर तयार केलंय. त्यामुळे समाजातली लोक सुद्धा गोपीचंद पडळकरच्या एखाद्या मुद्द्यावर भूमिका घ्यायची किंवा त्या मुद्दा खोडून काढायचा असा विचार करताना करायचं म्हणलं तरी ते 100 वेळा विचार कर. बरोबर, मी जेलमध्ये असताना माझ्याविषयी सुद्धा निगेटिव्ह बोंबललं होतं ते. आणि वास्तवात एक मित्र म्हणून आम्ही नेहमीच त्याला सपोर्ट केलेला आहे. आणि मला जेलमध्ये गेल्यानंतर मला असं वाटलं होतं की माझ्यासाठी गोपीचंद पडळकर नक्की काहीतरी प्रयत्न करेल. पण ते झालं उलटच. ते जे कोणी मला मदत करणारे होते लोक त्यांच्यावरच हात टीका करत बसलाय. तर हे म्हणजे माझा हा अनुभव आहे. तर आता दुसरं हे सचिन मोटेंचं उदाहरण आहे किंवा तुम्ही चोपडेंचं उदाहरण आहे. तर ते हे साहेब डेंजर आहे ना. म्हणजे ज्या समाजातली जी लोक चांगली लोक आहेत त्यांना त्यांच्या संघर्षाच्या अडचणीच्या काळात मदत करण्याऐवजी त्यालाच तुम्ही खड्ड्यात घालण्याचं हे जे काही गोपीचंद पडळकर नावाची जी ही प्रवृत्ती आहे ती समाजासाठी घातक आहे ना. भविष्यात अन्य लोकांना घातक होईल. 100% घातक आहे. म्हणूनच एक मला असं प्रामाणिकपणे वाटतं की पडळकर असतील किंवा महादेव जानकर असतील किंवा इतर जे समाजातील कार्यकर्ते असतील की त्यांनी आपण समाजाच्या जीवावर मोठं झालोय. आपल्याला जी पदं उपभोगायला मिळतात ती समाजामुळे मिळत आहेत. काय तर त्या समाजाशी कुठंतरी तुम्ही प्रामाणिक राहा, कुठं थोडंफार तरी प्रामाणिक राहा आणि त्या समाजाच्या हिताची कामं करा. परंतु जर त्या समाजालाच किंवा समाजातील लोकांनाच जर देशोधडीला तुम्ही लावत असाल तर मग कशाला तुम्हाला पाठिंबा द्यायचा किंवा कशासाठी तुमचं कौतुक करायचं. बरोबर. आता तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा दलाल म्हटलात तुम्ही. तर मला देवेंद्र फडणवीसांविषयी एक असा प्रश्न विचारायचा आहे की देवेंद्र फडणवीस अगोदरच्या टर्ममध्ये ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये महादेव जानकर मंत्री होते. नंतर त्यांना फेकून दिलं, त्यांचा यूज केला आणि यूज करून फेकून दिलं, यूज अँड थ्रो केला. नंतर मग त्यांनी अचानक गोपीचंद पडळकरांना जवळ केलं. तर म्हणजे धनगर समाजातल्याच एकाला जवळ करायचं दुसऱ्याला फेकायचं ह्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, त्यावेळेला देवेंद्र फडणवीसनी खूप मोठी धनगर समाजाबरोबर गेम केलेली आहे. धनगर समाजावर प्रभाव असणारे जे महादेव जानकर आहेत किंवा राम शिंदे साहेबांसारखे लोक आहेत ह्यांना डॅमेज करायचं काय. मग ह्या गोपीचंद पडळकरला ताकद देऊन
ह्या दोघांना डॅमेज करायचा त्या वेळेला प्रयत्न झालेला आहे आणि तो पूर्णपणे खेळ सगळा देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. बर आणि त्यामधून समाजाचं आतोनात नुकसान झालेलं आहे. बर म्हणजे कसं नुकसान झालं? त्यामध्ये महादेव जानकर सारखा जर एखादा प्रामाणिक नेता समाजामध्ये उदयास येत असेल किंवा समाज हिताची जर कामं करत असेल किंवा समाजाच्या प्रश्नांवर भूमिका घेऊन त्याच्यावर आवाज उठवत असेल काय, तर महादेव जानकर हा बीजेपीला चालत नाही. परंतु गोपीचंद पडळकर समाजाची दलाली करून मोठा होत असेल, भाजपचे नेते जसे त्याला सांगतील त्या पद्धतीनं समाजाची ती दिशाभूल करत असेल, तसं जर समाजाबरोबर वागत असेल तर तसेच नेते भाजपला पाहिजेत ना. भाजपला विरोध करणारे नेते भाजपमध्ये चालत नाहीत. अच्छा दादा, मला सांगा, तुम्ही महादेव जानकरांबरोबर काम केलंय आणि त्या अनुषंगाने गोपीचंद पडळकरही तुमच्या सोबत होते. आता तुम्ही महादेव जानकरांवर तुम्ही नाराज होऊन दूर झाला, गोपीचंद पडळकरही दूर झाले. पण माझा प्रश्न असा आहे की गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर ह्या दोघांमधला फरक काय? महादेव जानकरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्या माणसानं समाजामध्ये अतिशय जागृती केलेली आहे. म्हणजे आज जे काही समाजामध्ये आंदोलनं होतात किंवा समाजामध्ये प्रत्येकाला वाटतं की आपण राजकारणामध्ये करिअर करावं, नेता व्हावं आणि काहीतरी पदावर असावं, हे फक्त आणि फक्त जी जागृती केली ती महादेव जानकरांनी केलेली आहे. त्यांना वाटत होतं की इतर समाजामध्ये माझ्या समाजाला न्याय मिळावा, माझ्या समाजामध्ये नेते तयार व्हावेत, आमदार खासदार व्हावेत माझ्या समाजातली लोक, अशा पद्धतीनं महादेव जानकरांची भूमिका होती. परंतु त्याच्या उलट की गोपीचंद पडळकरांची अशी भूमिका आहे की माझ्याशिवाय दुसरा कोण नेताच तयार होऊ नये, माझ्याशिवाय समाजामध्ये दुसरं काही चालूच नाही, दुसरं कोणी काही काम करूच नये, अशी गोपीचंद पडळकरांची सध्याची भूमिका आहे. बर, मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. मला सांगा की तुम्ही धनगर समाजासाठी एवढं काम केलेलं आहे आणि तुम्हाला आता गोपीचंद पडळकरांबद्दल असं वाटतं की ते धनगर समाजाला फसवतात, तर तुमचा गोपीचंद पडळकरला काय सल्ला राहील, धनगर समाजाला काय सल्ला राहील आणि धनगर समाजातील अन्य नेते असतील तुमच्यासारखे, त्यांना तुमचा काय सल्ला राहील? गोपीचंद पडळकरांचं माझं वैयक्तिक काहीच नाही काय, फक्त ते समाजाची दिशाभूल करतात, समाजाला फसवतात, त्यामुळेच गोपीचंद पडळकरांचा माझा विरोध आहे. मला असं गोपीचंद पडळकरांना प्रामाणिकपणे सांगायचं आहे, तुम्ही आमदारच नाही तर तुम्ही मुख्यमंत्री पण व्हा, आम्हाला तुमचा अभिमान आहे. परंतु तुम्ही ज्या समाजामुळं किंवा ज्या समाजासाठी तिथं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे आणि समाजाचा विश्वासघात केला नाही पाहिजे. बरं, आणि लोकांना काय सल्ला द्याल धनगर समाजातल्या? नाही, ते विशेषतः अंधभक्त, आता हे आपली इंटरव्ह्यू सुरू झाली की तुम्हालाही मलाही दोघांनाही शिव्या देतील, पण मला काही फरक पडत नाही. मी गोपीचंद पडळकरांच्या सगळ्या अंधभक्तांना मी सांगतो, तुम्ही काय टीका करायची आहे ते करा. तुम्ही जेवढी जास्त टीका कराल तेवढे मी जास्त व्हिडिओ बनवणार. तुमच्या खाली टीकांवर मी जे काय खाली घाणेरडे शब्द तुम्ही यापूर्वी व्यक्त केलेले आहेत, आताही तुम्ही करून बघाच, मग तुम्हाला कळेल की पत्रकारिता काय असते. गोपीचंद पडळकरांना मी काही लोकांना माझी पत्रकारिता दाखवलेली आहे. गोपीचंद पडळकरांनाही, गोपीचंद पडळकर माझे मित्र आहेत, जसे तुमचे मित्र आहेत तसे माझे मित्र आहेत. ते त्या संदर्भातला माझा व्यक्तिगत व्हिडिओ मी स्वतंत्रपणे तयार करणार आहेच. परंतु मी त्या अंधभक्तांना सांगतो की भारतीय संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे की आम्ही सनदशीर मार्गाने टीका करू शकतो आणि टीका करणे हा आमचा पत्रकारांचा हक्क आहे. पत्रकारांचाच नाही तर या समाजातल्या कुठल्याही व्यक्तीचा तो हक्क आहे आणि तो हक्क निभावला म्हणून तुम्ही जर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर गोपीचंद पडळकरांचं एक एक प्रकरण बाहेर आलंच म्हणून समजा. तर माझा प्रश्न असा होता की ह्या असल्या अंधभक्तांना तुमचा सल्ला काय राहील? नाही, मी काय करतोय ते गोपीचंद पडळकरांचं गेल्या 10-12 वर्षापासूनची स्टाईल बघतोय की जिथं गोपीचंद पडळकरांचा कार्यक्रम असेल किंवा जिथं गोपीचंद पडळकरांची एंट्री असेल त्या एंट्रीच्या ठिकाणी एक 5-10 तळावखोर पोरं उभी करायची
टवाळखोर हे लय महत्वाचा शब्द आहे तुमचा. टवाळखोर पोरं उभी करायची आणि त्यांच्या नावाचा जय घोष करायचा, फटाकडे वाजवायचे आणि त्यांना खांद्यावर घेऊन मिरवायचं. म्हणजे ही त्यांची जी स्टाईल आहे, तर ती स्टाईल मी अनुभवलेली आहे, बघितलेली आहे. आणि ती स्टाईल तशीच आहे की त्यांनी हे जे सगळं आत्ता त्यांचं राजकारण आहे त्यामध्ये तथ्य काहीच नाही. फक्त जे सगळं राजकारण चाललेलं आहे ते अंधभक्तांच्या जीवावर चाललेलं राजकारण आहे आणि त्यांच्या स्टाईलनं ते राजकारण चालू आहे. समाजहिताचं त्याच्यामध्ये काहीच दिसत नाही. धन्यवाद जानकर साहेब, तुम्ही विस्तृत मुलाखत दिली. तुम्ही गोपीचंद पडळकरांचा प्रवास पाहिलेला आहे आणि तुम्हाला ते चांगले ओळखतात आणि मला वाटतंय की ते लोकशाही मानत असतील, संविधान मानत असतील, मानवता मानत असतील, आपले जुने दिवस त्यांना आठवत असतील, तर तुमची ही मुलाखत ते गांभीर्याने घेतील, आपल्यामध्ये काही सुधारणा करतील आणि ते सिद्ध करून दाखवतील की मी म्हणजे गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे दलाल नाहीत, असं ते सिद्ध करून दाखवतील. वेळ पडली तर देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा ते टीका करतील, धनगर समाजाचं हित लक्षात घेऊन. आणि ते दलाली करत असताना धनगर समाजाचं नुकसान होणार नाहीत याकडे सुद्धा ते कटाक्षाने लक्ष देतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मी अशा संविधानाच्या विरोधात, समाजाला फसवणाऱ्या लोकांना, त्याच्यानंतर लोकशाहीची हत्या करणाऱ्या नेत्यांच्या, भल्या भल्या नेत्यांच्या विरोधात चांगली पत्रकारिता केलेली आहे. आणि मला वाटते अशीच पत्रकारिता आता गोपीचंद पडळकर यांच्या विषयी सुद्धा करण्याची वेळ आलेली आहे. आणि मी निश्चितपणे गोपीचंद पडळकरांवर माझे इथून पुढे चांगल्या प्रकारे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. धन्यवाद. नमस्ते.